काल भारतीय ट्रेड युनियन केंद्र अर्थात सीटूच्या वतीनं देशव्यापी राष्ट्रीय संप पुकारण्यात आला होता. सकाळी 10 वाजता नाशिक येथील हुतात्मा अनंत काणेरे मैदान येथे कामगार, कष्टकरी, महिला कर्मचारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. कामगार विरोधी आणि मालक धर्जिण्या कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढण्यात आला. सीटूच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नव्या श्रमसंहितांना कामगारांवरील हल्ला असल्याचा आरोप करण्यात आला. कामाचे तास 12 तासापर्यंत वाढवणे, कायमस्वरूपी नोकऱ्या संपवणे, कपात आणि टाळेबंदी सुलभ करणे तसेच ठेकेदारी आणि फिक्स टर्म नोकऱ्यांना प्रोत्साहन देणे असे गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केले. किमान वेतन, बोनस आणि ग्रॅज्युइटीवर गदा येत असल्याचा दावा करत कामगारांनी संताप व्यक्त केला. या संपात सीटूचे राष्ट्रीय व जिल्हास्तरीय पदाधिकारी, विविध संघटनांचे नेते आणि शेकडो औद्योगिक, बांधकाम, घरकाम आणि योजना कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी नेत्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की 8 तासांच्या कामासाठी किमान 30,000 रुपये मासिक वेतन लागू करावे, सर्व ज्येष्ठांना 10,000 रुपये पेन्शन द्यावी, ESI योजना लागू करावी, बेरोजगारांना रोजगार किंवा भत्ता द्यावा आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण थांबवावे. रेल्वे, विमा, संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करण्याचीही आपण दररोज बोलतो आणि दररोज आपण संघर्ष करत आहोत. परंतु ज्या पद्धतीने आपण सर्व राजकीय आणि संपूर्ण कामगार वर्गावरती आलेले संकट जर आपला परतून लावायचं असेल तर आपापल्या संघटना बळकट करत आपला विचार हा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करूया. या संपाच्या निमित्तानं अनेक कामगार कर्मचारी अनेक प्रश्नावरती आपण संघर्ष करतोय. आजच्या या मोर्चामध्ये ज्यांना काम महिनाभर काम करून 3,000 रुपये फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार देतं असे अंशकालीन स्त्री परिचय या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने औद्योगिक कामगार आपण इथं आलेलो आहोत. श्रमसंहितेच्या निर्णयामुळे आपल्यावरती होणारा अन्याय आणि येणारं संकट आपण संपूर्ण समोर आपल्या समोर दिसत आहे. या ठिकाणी सर्व योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतनासहित सामाजिक सुरक्षा भेटली पाहिजे. बांधकाम कामगार, घरकामगार यांना सोशल सिक्युरिटी मिळाली पाहिजे. हे सगळे प्रश्नांवरती आपण सातत्याने संघर्ष करतोय. जे काम करतात त्यांना 3-3, 4-4 महिने पगार नाही आणि ज्यांना फक्त निवडणूक करायची म्हणून लाडल्या बहिणींना 1,500 रुपये दिले, त्यांना 1,500 रुपये दिले याचं दुःख नाही, त्यांना 15,000 रुपये द्या. पण जे काम करतात त्यांना किमान वेतन 30,000 रुपये मिळालं पाहिजे, यासाठीचा संघर्ष आपला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय DPSचे 95चे पेन्शनर्स इथं आहेत. त्यांची अपेक्षा आहे की 9,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे. परंतु सातत्याने या सगळ्या प्रश्नावरती केंद्र सरकार दुर्लक्ष करतंय. 2019 पासून कोणत्याही योजना कर्मचाऱ्यांना 1 रुपयाची वाढ केलेली नाही. शालेय पोषणाहारचे कर्मचारी 1,000 रुपयावरती काम करतात. हे सर्व प्रश्न आपण मांडतोय. यासाठी आपापल्या संघटना आपण संघर्ष करतोय. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या विरोधात ज्या पद्धतीने दुर्लक्ष करतंय. हुतात्मा काणेरे मैदानावर झालेल्या या संपात कामगारांनी एकजूट दाखवत आपल्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. श्रमसंहिता विरोधातील हा एल्गार आता राज्यासह देशभर तीव्र होत असल्याचं चित्र काल नाशिकमध्ये पाहायला मिळालं. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.